Hello dear students, welcome to our YouTube channel. Today we will discuss on the organic chemistry. Okay. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आणि काही त्याच्या बेसिक कन्सेप्ट. तर क्लास 11चाच युनिट आहे तो सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आपल्याला माहीत आहे की कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स जे काही हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. ओके. तर सिम्पली ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जो पार्ट आहे तो त्याचे बेसिक्स कन्सेप्ट्स काय आहेत किंवा बेसिक काय आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे तर वन बाय वन आपल्याला या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल बघायचं आहे. ओके. सो इंट्रोडक्शन ऑफ दिस दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, why it's need to study. Okay, so simply this is mainly nothing but these are the organic compounds in our daily uses there is used in the market. Okay, so the organic chemical compounds appears in the material like clothing, fuel, polymer, dyes and medicines. Okay, in the pharma industry there is a use of the medicinal preparation by using the organic कंपाऊंड्स. ओके. तर मेनली आपल्याला माहीत झालं की आपल्याला कशाला शिकायचं आहे म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री का शिकायचं आहे आपल्याला, कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला माहीत आहे आपली जी क्लॉथिंग आहे आपला जो कपडा आपण रोज घालतो तो सुद्धा कपडा ऑर्गॅनिकनी बनलेला आहे, फ्यूल आहे, पॉलिमर आहे, तो डाय आहे, डाय म्हणजे कलर पिगमेंट असलेले कंपाऊंड्स तो आहे. हे सगळेच कंपाऊंड्स काय ऑर्गॅनिक मटेरियलनी बनलेले आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्सनी बनलेले आहेत. म्हणून आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायचं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता नेमकं सुरुवात कुठून झाली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री कधी बाहेर पडली, ऑर्गॅनिक केमिस्ट्री कधी त्या सायंटिस्टनी डिस्कवर्ड केली. ओके. तर एक ओल्ड सायंटिस्ट होता 1809मध्ये. तर 1809मध्ये एक सायंटिस्ट होता, त्या सायंटिस्टचं नाव आहे 1809मध्ये एक सायंटिस्ट होता, त्या सायंटिस्टचं नाव आहे बर्जेलियस. ओके. या बर्जेलियस नावाच्या सायंटिस्टने 1809मध्ये एक थिअरी मांडली होती ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल. मग काय सांगितलं होतं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल तर त्या बर्जेलियसने असं सांगितलं होतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज नथिंग बट दीज आर दी व्हायटल फोर्स थिअरी. एक व्हायटल फोर्स थिअरी आहे. त्या व्हायटल फोर्स थिअरी हे कुठं प्रेझेंट असते तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, लिव्हिंग थिंग्समध्ये प्रेझेंट असतं म्हणून इतकंच ते बर्जेलियसने सांगितले. ओके. पण बर्जेलियसचं लिमिटेशन किंवा बर्जेलियसनी काय सांगायला अपेक्षित होतं जे त्यांनी सांगितले नाहीत तर बर्जेलियसनी हे त्याचं लिमिटेशन होतं की बर्जेलियसने म्हणले की हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर करू शकत नाही. ओके. म्हणून ती थिअरी काय झाली, ती थिअरी तिथं डिस्ट्रॉय झाली, ती थिअरी तिथं बंद झाली आणि दुसरी थिअरी म्हणजेच दुसऱ्या सायंटिस्टनी तो जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे इन लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर केला तो पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो म्हणजे हा युरिया. ओके. तर ती सायंटिस्टचं नाव जे होतं ते ओलर नावाच्या सायंटिस्टने सिंथेसाइज्ड केलेलं ऑर्गॅनिक कंपाऊंड होतं. फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड जे सिंथेसाइज्ड केलेला आहे तो आहे ओलर. ओके. तर द युरिया फ्रॉम अन इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर पहिला असा कंपाऊंड आहे जे इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्यात आला होता आणि तो इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे अमोनियम सायनेट. ओके. तर अमोनियम सायनेट म्हणजे सिम्पली NH4CnO याची रिॲक्शन जर आपण केलं इन द प्रेझेन्समध्ये जर हीटिंग केली तर आपल्याला एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट मिळाला, ऑर्गॅनिक कंपाऊंड मिळाला. मग इथून सुरुवात झाली ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करण्याची. ओके. म्हणजे स्टार्टिंग 1809 पासून ज्यावेळेस ती थिअरी मांडली होती त्यावेळेसपासून ती थिअरी 1800 ते 1900मध्ये तो ओलरनी सांगितलं की हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड लिव्हिंग थिंग्समध्ये असतो पण ते लॅबोरेटरीमध्ये आपल्याला प्रिपेअर करता येतो. ओके. ही ती थिअरी कोण सांगितलं, ओलरनी सांगितली. म्हणून ही बर्जेलियस ती थिअरी तिथं स्टॉप झाली. ओके. म्हणजे बर्जेलियस काय सांगितलं की बर्जेलियस ओनली टेलिंग the organic compounds is the only vital force theory, it present only in the living things. Okay. And one of the drawback of this the Berzelius they telling that is this simply nothing but this organic compounds is not synthesized in our laboratory. So by using the ammonium cyanate, one of the inorganic compound, there is prepared the urea, there is simply nothing but the
ऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्रिपेअर केलं, तो नियम होता ओहलला. ओके, इतकं समजतंय. तर नेमकी सुरुवात कुठून झाली ऑर्गॅनिक कंपाऊंडचा, किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड हा नेमका कसा बाहेर पडला, किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे कसं प्रिपेअर पहिल्यांदा झालं. तर पहिला कंपाऊंड आहे जो ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रिपेअर झाला लॅबोरेटरीमध्ये, तो आहे युरिया. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, की जे काही युरिया आहे किंवा जे काही कंपाऊंड्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, कार्बन हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स, हायड्रोकार्बन कंपाऊंड्स असं म्हणतो आपण. तर ते हायड्रोकार्बन्स कंपाऊंड्स कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपल्याला रिप्रेझेंट करता येत असतो. ओके, तर ते रिप्रेझेंटेशनमध्ये देर इज सिम्पली नथिंग बट देर इज कम्प्लीट कंडेन्स्ड अँड बॉन्ड लाईन स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री कुठून कुठंपर्यंत गेली, तर पहिल्यांदा जे रिप्रेझेंटेशन आहे ते रिप्रेझेंटेशन या सेव्हरल वेने गेलेले आहेत. पहिला वे आहे लेविस डॉट स्ट्रक्चर. ओके, पहिला जो स्ट्रक्चर आहे तो आहे लेविस डॉट स्ट्रक्चर. तर लेविस स्ट्रक्चर म्हणजे काय, तर लेविस या सायंटिस्टनी काय सांगितलं होतं की जे काही ॲटम एकमेकाला मिक्स होतात, एकमेकाला त्याच्यामध्ये बॉन्डिंग तयार होते, ती बॉन्डिंग कशामुळे होते, कारण पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तयार झाल्याच्या नंतर, म्हणजे त्याचं ऑक्टेट कंप्लीट होण्याच्या आधी. आता समजा हा कार्बन आहे, तर कार्बनवर जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. हायड्रोजनकडे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते 1 आहे. तर एक हायड्रोजन काय करतो, त्या कार्बनला देतो आणि ह्याची काय करतं, त्याची ऑक्टेट कंप्लीट करत असतं. ऑक्टेट म्हणजे काय, ऑक्टेट इन नथिंग बट दी इन आउटरमोस्ट सेल देर इज प्रेझेन्स ऑफ 8 इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजे एका कंपाऊंडला त्याचं स्टेबिलिटी मेंटेन करण्यासाठी त्याला ऑक्टेटमध्ये यायला पाहिजे, एक तर डुप्लेट किंवा ऑक्टेट. ओके, तुम्ही बघितलं असाल सेल्समध्ये, पहिल्या सेल्समध्ये 2 इलेक्ट्रॉन फिल केले जातात, दुसऱ्या सेल्समध्ये 8 केले जातात, तिसऱ्यामध्ये 16 केले जातात, 14मध्ये 32, असे आपल्याला इलेक्ट्रॉनची फिलिंग. पण ज्या वेळेस आपण हे 2 डुप्लेट किंवा ऑक्टेट असं म्हणतो, तर कमीत कमी त्याला ऑक्टेट डुप्लेट हे स्टॅबिलिटी मेंटेन करावं लागतं, तर हा कंपाऊंड काय होतो, स्टेबल कंपाऊंड होत असतो. ओके, म्हणजे काय झालं, लेविसनी काय सांगितलं, लेविसनी डॉट स्ट्रक्चर सांगितलं. डॉट स्ट्रक्चर म्हणजे काय, लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणजे हे काही जे इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट केलेले आहेत याला म्हणतात लेविस डॉट स्ट्रक्चर. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट. ओके, सो सिम्पली द डॉट इज रिप्रेझेंटेड दी लेविस डॉट्स. The scientists who given the structure by using the electrons, that is simply nothing but the Lewis dot structure. Okay, so in this the compound there is nothing but the also the dash structure, and secondly that is the condensed structure. आता condensed म्हणजे काय, condensed म्हणजे सिम्पली आपल्याला रिप्रेझेंट करतो. आता एखादा समजा इथेन आहे, तर इथेन असा रिप्रेझेंट करतो आपण. ओके, हा लेविस आहे आणि हा काय कंडेन्स्ड फॉर्ममध्ये आहे. ओके, तर हे स्ट्रक्चर जो आहे तो कंडेन्स्ड फॉर्ममध्ये असतो आणि त्याच्यानंतर त्याचा कन्व्हर्जन हे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर फॉर्म्युल्यामध्ये झाला. बॉन्ड लाईन म्हणजे काय, तर सिम्पली बॉन्ड लाईनमध्ये आपण काय करतो, जे बॉन्डिंग आहे कार्बनची ते फक्त कार्बनमध्ये जे बॉन्डिंग दाखवतो, नॉट रिप्रेझेंट दी हायड्रोजन आयटम इन दी मॉलिक्यूल. ओके, सो सिम्पली दॅट इज रिप्रेझेंटेशन इज सिम्पली नथिंग बट दी बॉन्ड लाईन फॉर्म्युला. असा जो फॉर्म्युला येतो तो त्याला म्हणतो आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला म्हणतो. Okay, so in the Lewis there is structure, however can be simplified. It represent the 2 electron covalent bond on the in between the 2 atoms. Okay, तर 2 atoms मधला जो काही covalent bond आहे, okay, covalent bond म्हणजे काय, sharing between 2 atoms, sharing between 2 elements, that is simply nothing but the formation of covalent bond. तर ह्याने या हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन शेअर केले, ह्याने 1 इलेक्ट्रॉन शेअर केले, म्हणून हायड्रोजनची किती झाली, हे 2 झाले. ओके, ह्याचे 2 झाले म्हणजे ह्याचं ऑक्टेट काय झालं, कंप्लीट झालं. म्हणजे ह्याचं काय डुप्लेट कंप्लीट झालं, ह्याचं कंप्लीट झालं, ह्याचं कंप्लीट झालं. आता कार्बनचं सुद्धा कंप्लीट आहे. कारण काय, तर ह्या सगळ्यांनी शेअरिंग केल्यावर टोटल याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनची संख्या झाली ती किती झाली, 8. ओके, म्हणजे शेअर्ड केल्यामुळं त्याच्यामध्ये त्याचा ऑक्टेट कंप्लीट झाला, म्हणून आपण त्याला म्हणतो लेविस डॉट स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये आपल्याला रिप्रेझेंट करता येतो इलेक्ट्रॉन्स इन द प्रेझेन्स ऑफ इन बिटवीन दी 2 atoms. Okay, so overall there is simply nothing but the representation of the organic compound. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं रिप्रेझेंटेशन आहे की आपण कसं रिप्रेझेंट करतो की बाबा एखादा कंपाऊंड आहे. आता आपल्याला पुढे कंपाऊंड बघायचेच आहेत. ओके, तर मिथेन, इथेन, प्रोपेन जे आहेत त्या कंपाऊंड्समध्ये नेमका स्ट्रक्चर कसं काढतो आपण, वेगवेगळे स्ट्रक्चर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कसं काढतो
एक लेविस डॉट स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपण रिप्रेझेंट करू शकतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये रिप्रेझेंट करू शकतो, त्याच्यानंतर बॉन्ड लाईनमध्ये करू शकतो. हे कशासाठी झालं तर पहिला ज्यावेळेस लेविस डॉटने सांगितलं की त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत तो आपण स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. दुसरा ज्याने कंडेन्स्ड सांगितलं, कंडेन्समधून आपल्याला काय करता येते की लेविसपेक्षा थोडंसं इझी फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येते, म्हणजे हायड्रोकार्बन चेन्स आपल्याला दाखवता येते. मग तिसरा त्याच्यामध्ये एक रिप्रेझेंटेशन आलं, त्याला आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला म्हणतो. त्याच्यामध्ये आपण ओनली रिप्रेझेंटेशन ऑफ कार्बन आयटम्स, त्याच्यामध्ये फक्त कार्बन आयटमचं रिप्रेझेंटेशन आपण दाखवतो. म्हणजे हायड्रोजन एखादा जास्त आहे कमी आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये जास्त आपल्याला कन्फ्यूज होत नाही. म्हणजे कुठं हायड्रोजन 3 दाखवायचे, कुठं 2 दाखवायचे, कुठे 1 दाखवायचे, काही गरज नाही. आता ट्रिपली बॉन्डेड कंपाऊंड आहे तर आपण काय करतो सिम्पली हे 1 1 2 3 ओके. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येते, ह्या साईडला एका एंडला टर्मिनल एंडला एक कार्बन प्रेझेंट आहे, दुसऱ्या टर्मिनल एंडला एक कार्बन प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे कार्बन रिप्रेझेंट करायची गरज आपल्याला पडत नाही. ओके, तर त्याला म्हणतो आपण सिम्पली बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ओके, इज इट क्लिअर? ओके, so this thus the ethene or the ethyne, these three molecules in the organic compound, that is the representation given in the below. There is nothing but these are the condensed formula or simply complete structural formula. Structural formula is simply nothing but the number of carbon, number of hydrogen in the molecules. There is simply nothing but the structural formula. Okay, so this is the representation of ethane, ethene or ethyne. So simply it is presence of singly bonded compound, there is presence of double bonded, or here is the triply bonded molecules. Okay, so this structure can also be represented the following way, that is simply nothing but this type of the ways, that is nothing but the zigzag fashion मध्ये आपण काय करतो. झिगझॅग फॅशनमध्ये म्हणजे काय, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की बॉन्ड लाईन फॉर्म्युलालाच आपण झिगझॅग पोझिशन असं म्हणतो. म्हणजे हा 1 हा 2 हा 3 हे 4 हे 5 6 आपण काय करतो, ओनली द रिप्रेझेंटेशन ऑफ कार्बन आयटम. हेअर इज द कार्बन नंबर 1 2 3 4 5 6 7 8. ओके, सो दिस पॅरेंट नेम ऑफ दिस द 8 कार्बन आयटम इज अ octane. Okay, so simply this is the complete representation of the organic compounds. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं हे कम्प्लीट रिप्रेझेंटेशन झालं की आपण सिम्पली ह्या अशा पद्धतीनं इथं काय सांगते बघा, स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये काय रिप्रेझेंट करतो आपण, कार्बन अँड हायड्रोजन आयटम्स. ओके, आणि जर झिगझॅग पोझिशनमध्ये बघितलं तर देर इज नॉट दी शोईंग इन द कार्बन दी बॉन्ड, देर इज सिम्पली नथिंग बट दी झिगझॅग पोझिशन. ओके, त्याच्यामध्ये आपण झिगझॅग पोझिशनमध्ये हायड्रोजनचं रिप्रेझेंटेशन दाखवत नाही, फक्त रिप्रेझेंटेशन कशाचं दाखवतो, कार्बनचं दाखवत असतो. ओके, सो हेअर इज ओव्हरऑल ऑन द रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. ओके, तर एक्झाम्पलमध्ये काय, तर इथं जो आपण एक्झाम्पल काढलाय, एक जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढलाय, तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला थोडासा हार्ड जाईल, म्हणजे थोडासा रिप्रेझेंट करायला आपल्याला थोडं काय होईल, प्रत्येक वेळेस आपल्याला कार्बनवर किती त्याची बॅलन्सिंग कंप्लीट करण्यासाठी हायड्रोजन लागतील तो आपल्याला बघावं लागेल. ओके, मग इथं ब्रँचिंग असेल तर इथं आपल्याला काय करावं लागतं, एक हायड्रोजन कमी करावं लागतं आणि तिथं एक ब्रँचिंग दाखवावं लागतं. इथं काही गरज नाही. बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये काय, बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युलामध्ये इथं बॉन्ड लागला काय, दुसरीकडे अजून कुठं बॉन्ड लागला काय, पण आपण फक्त काय रिप्रेझेंट करतो, ओनली रिप्रेझेंट द कार्बन आयटम. So here is the number of carbon atom present in these the molecules, that is 3 4 5 6 7 8. So here is also the presence of 1 2 3 4 5 6 7 8 carbon, and one is the branched carbon. Here is also the branched carbon. Okay, so simply the easier representation of organic compound, that's why there is a mostly use of the formula. There is nothing but the bond line formula. Understood? Okay. So next, the terms, the ways, that is simply these ways, that is nothing but that condensed formula, structural formula, and here is the bond line formula. All these are the compounds is similar. Okay, so here is a representation of condensed, structural, as well as the bond line formula. Here there are the number of carbon atoms in the compounds. Okay, so next, जे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत, जे सायक्लिक फॉर्ममध्ये आहेत, त्या सायक्लिक फॉर्ममधल्या कंपाऊंडला सुद्धा बॉन्ड लाईन फॉर्म्युलाज मे बी म्हणतात त्याला. तर सिम्पली नथिंग बट ते जे आपण रिप्रेझेंट करतो, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला कार्बन दाखवायची गरज नाही ना. आता बेन्झिन आहे, तर बेन्झिन आपण काय करतो, डायरेक्टली ड्रॉ करतो.
तर बेन्झिन ड्रॉ ॲक्च्युली करतो म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, असे हे CS2 प्रेझेंट आहेत कशामध्ये, सायक्लोहेक्झेन रिंगमध्ये. बेन्झिन असेल तर त्याच्यामध्ये एक हायड्रोजन निघून जातो, तिथं डबल बॉन्ड येत असतो. मग तिथं आपण ते कुठले हायड्रोजन्स आहेत म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत हे आपण कंडेन्सरमध्ये किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युलेमध्ये लिहितो, पण बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये आपल्याला काही रिप्रेझेंटेशन करायची गरज पडत नाही. ओके, ओनली देर इज दी ड्रॉन इन द झिगझॅग और बॉन्ड लाईन formula. So this is the also using for bond line formula in the cyclic compounds. Okay, next the term are simply nothing but the three-dimensional representation of organic molecules. What is three-dimensional? What is two-dimensional? Two-dimensional आणि three-dimensional मध्ये काय डिफरन्स असतो, तर two-dimensional म्हणजे काय, जे आपल्याला व्ह्यू दिसतो, आपल्याला समोर दिसतो व्ह्यू. ओके, तर two-dimensional मध्ये आपण पिक्चर्स बघितलंय, 2D मध्ये 3D मध्ये पिक्चर बघितले. 3D मध्ये काय दिसतंय, ग्लास घातल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतंय, ते जे इमेज आहे तो इमेज आपल्या जवळ आलेला आहे किंवा आपण त्या कुठंतरी तिथे जवळ आहे असं काय होतं आपल्याला भास होत असतो. तर सिम्पली 3 डायमेन्शनलमध्ये तोच असतो, ज्याला 3 डायमेन्शनची स्टडी केली जाते त्याला एक सेपरेट ब्रँच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, त्याला आपण स्टिरिओ केमिस्ट्री असं म्हणतो. ओके, तर सेपरेट ब्रँच आहे या 3 डायमेन्शनलचा, पण रिप्रेझेंटेशन कसं केलं जातो, युझिंग देर इज अ कन्व्हेन्शन. फॉर एक्झाम्पल बाय युझिंग द सॉलिड मीन्स सिम्पली देर इज रिप्रेझेंटेशन ऑफ बॉन्ड्स, ओनली द रिप्रेझेंटेशन ऑफ बॉन्ड्स. आता आपण 3D बघू शकतो, पण 3D बोर्डावर कसं काढायचं किंवा बोर्डावर 3D स्ट्रक्चर कसं सांगायचं की हा ऑर्गॅनिक कंपाऊंड हा 3D डायमेन्शनलमध्ये आहे, तर ते कसं सांगायचं. आता एक सिम्पल कार्बन आहे, त्या कार्बनवर आपल्याला एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर सांगायचं आहे की तो 3D मध्ये काय सांगतो. ओके, तर सिम्पली एक आपल्याला माहीत आहे की बॉन्डिंग असते कार्बनच्या बाजूला, 4 बॉन्ड असते म्हणजे त्याची व्हॅलन्सी 4 असते. एक जे बॉन्ड असतो तो एक बॉन्ड ह्या 3D मध्ये एक बॉन्ड असतो डॉटेड लाईनमध्ये आणि एक असतो वेज फॉर्म्युल्यामध्ये. वेज म्हणजे थिक बॉन्ड असतो, एक थिक बॉन्ड असतो. ओके, तर थिक बॉन्डला सॉलिड असं म्हणतात आणि जे काही डॉटेड आहे त्याला आपण डॅशड असं म्हणतो आणि त्यालाच म्हणतात वेज डॅश फॉर्म्युला, त्याला म्हणतात वेज डॅश फॉर्म्युला. ओके, तर वेज डॅश फॉर्म्युला हे 3D फॉर्म्युला असतो, इमेज असतो, जे सॉलिड वेज यूज टू इंडिकेट द बॉन्ड इज प्रोजेक्टिंग आउट ऑफ द प्लेन इन द पेपर. ओके, टुवर्ड्स द ऑब्झर्वर. म्हणजे काय, जे सॉलिड फॉर्म सांगतं ते सॉलिड फॉर्म काय सांगतं, काय इंडिकेट करतं की ते आउट ऑफ प्लेनमध्ये कंपाऊंड आहे. आउट ऑफ प्लेन म्हणजे काय, आता हा एखादा मॉलिक्यूल आहे, इन प्लेनमध्ये मी ठेवला आहे, तर इन प्लेन म्हणजे काय, हा इन प्लेनमध्ये आहे ना, अबो द प्लेन आहे ना बिलो द प्लेन आहे. प्लेन म्हणजे काय, सिम्पली एक पेपर घ्या, एक पेज घ्या, एक कुठला तरी एक सपाट हे घ्या, तर त्याच्यामध्ये जे काही प्लेनार कंपाऊंड असतात ते प्लेनारिटीमध्ये आपण जर ठेवलं तर हा आउट ऑफ प्लेनमध्ये आहे, प्लेनमध्ये नाही, प्लेनच्या बाहेर आहे. म्हणजे काय आहे, टुवर्ड्स द ऑब्झर्वर आहे. म्हणजे ऑब्झर्वर जर बघितला तर तुम्ही जर बघितलात तर याच्यामध्ये आपल्याला जे आपल्या साईडनी दिसतो, आपल्या समोर आपल्या डोळ्याला जे दिसतो त्याला म्हणतात, हा काय म्हणतात त्याला, वेज. ओके, किंवा त्याला म्हणतात सॉलिड वेज. ओके, तर हे सॉलिड वेज असतो टुवर्ड्स द ऑब्झर्वर. ऑब्झर्वर मीन्स कोण ऑब्झर्व करणार आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑब्झर्वर. ओके, यू ऑब्झर्व दॅट टाइम्स दिस बॉन्ड इज टुवर्ड्स यू. ओके, सो सिम्पली दॅट इज कॉल्ड एज द सॉलिड वेज. अँड सेकंड इज द डॉटेड म्हणजे डॅश. तो डॅश वेज प्रोजेक्शन जे आहे ते प्रोजेक्शन काय सांगतं, आउट ऑफ द प्लेनच सांगतं. ओके, मग इन प्लेनमध्ये कोण आहेत, इन प्लेनमध्ये आहेत हे 2 रिमेनिंग बॉन्ड्स. ओके, 4 बॉन्डपैकी 2 बॉन्ड हे इन प्लेनमध्ये असतात आणि 2 बॉन्ड हे आउट ऑफ प्लेनमध्ये असतात. आउट ऑफ प्लेन म्हणजे काय, एक टुवर्ड्स द ऑब्झर्वर असतं आणि एक असतं अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. ओके, सो दिस इज द बॉन्ड इज सिम्पली नथिंग बट द अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. अवे फ्रॉम द ऑब्झर्वर मीन्स रिअर साईड. रिअर म्हणजे आपण जसं मोबाईलचा कॅमेरा असतो त्याच्या रिअर कॅमेरा असतो, रिअर म्हणजे त्याच्या पाठीमागचा कॅमेरा असतो जे आपल्याला दिसत नाही. समोर घेतल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागला दिसतो का, नाही दिसत. मग तसंच हा वेज जे डॅश फॉर्म्युला आहे तो डॅश काय करतो, आपल्याच्या ऑब्झर्वरच्या पाठीमागे असतो, रिअर साईडला, एक्झॅक्ट त्याच्या बॅक साईडला, म्हणून तो आपल्याला बॉन्ड दिसत नाही, तो बॉन्ड त्याच्या बॅक साईडला असतो. ओके, म्हणजे माहिती आहे आपल्याला कार्बन हा टेट्रा व्हॅलेन्सी दाखवतो, टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे त्याची. तर टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हणजे काय, तो सिम्पली काय अशा पद्धतीनं फॉर्मेशन असतो, असं आहे. ओके,
एक जो आहे एक बॉन्ड इथं ऑब्झर्व केलं मी, आता हे ऑब्झर्वर आहे समजा, इथं माझा आई आहे, मी ऑब्झर्व केला तर मला ऑब्झर्वेशनमध्ये कसं दिसतं, हा कंपाऊंड थिक दिसतो, हा कंपाऊंड डॅशेस फॉर्ममध्ये दिसतं आणि हा काय इन प्लेनमध्ये असतो. ओके, म्हणजे ह्याची जी एक जे बॉन्ड लेंथ आहे ते बॉन्ड लेंथ 109 डिग्री 28 मिनिट इतकं त्याची बॉन्ड अँगल असते आणि एवढ्या बॉन्ड अँगलमध्ये काय असतो, तो कंपाऊंड प्रेझेंट असतो आणि याला म्हणतात आपण टेट्राहेड्रल जॉमेट्री. त्याची जॉमेट्री आपण टेट्राहेड्रल जॉमेट्री असं म्हणतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हायब्रिडायझेशन काय असतं काय नाही हे सगळ्या गोष्टी किंवा जॉमेट्री काय असते हे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू. ओके, so simply nothing but the three-dimensional structure of the organic compound. This is the simplest basic part of the organic compounds. Here is the start of our organic chemistry. Okay, so next, that is the representation of this, the one of the given the formulas, there is methane molecules is representing the dash and the wedge formula. Okay, so solid wedge that bonds towards the observer, that dashed bond that is from observer, that is away from the observer, and these two bonds is the in the plane. So it is simply representation of three-dimensional structure of organic compound. Are you getting my point? Okay. तर नेक्स्ट आहे आपल्याला खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघायचा आहे, तो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेसिक कन्सेप्ट. ओके, म्हणजे काय, ज्या वेळेस आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायचं आहे त्यावेळेस हा व्हिडिओ पाहायचा आणि नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात करायची. ओके, आता काय क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, हाऊ दे आर क्लासिफाईड. देर इज सिम्पली द ऑर्गॅनिक कंपाऊंड. आपण आत्ताच सांगितले का ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, असे कंपाऊंड ज्या कंपाऊंड्समध्ये हायड्रोकार्बन आणि काही हेट्रो आयटम्स प्रेझेंट असतात. हेट्रो आयटम्स म्हणजे काय, नायट्रोजन असतो, सल्फर असतो, ऑक्सिजन असतो. ओके, तर हे हेट्रो कंटेनिंग कंपाऊंड्स सुद्धा प्रेझेंट असतील तर त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. ओके, तर क्लासिफिकेशनमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं क्लासिफिकेशन हे पहिल्या दोन टाईप्समध्ये पडतो. कुठलेही दोन टाईप्स आहेत, तर पहिला टाईप्स आहे असायक्लिक. असायक्लिक मीन्स देर इज absence ऑफ सायक्लिक रिंग. absence ऑफ सायक्लिक रिंग, दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज अ ओपन चेन कंपाऊंड्स. त्याला काय म्हणतो आपण, ओपन चेन कंपाऊंड्स म्हणतो. कोणते कोणते आहेत ओपन चेन कंपाऊंड्स माहीत आहेत का तुम्हाला? ओके, open chain compound are simply nothing but the alkane, okay, or all the functional group containing molecules जे काही स्ट्रेट चेन किंवा ब्रांच्ड चेन मध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो, हे असायक्लिक असं म्हणतो. ज्याच्यामध्ये स्ट्रेट चेन और ब्रांच्ड असते. ओके, स्ट्रेट चेन और ब्रांचेड कंपाउंड that is called as the acyclic compounds. Second, the classification of organic compound is a cyclic or closed chain ring. ओके, तर क्लोज्ड चेन रिंग असते किंवा रिंग कंपाउंड असतो त्याला आपण म्हणतो सायक्लिक. ओके, here is only the part of this, the organic chemistry is a open chain compound. In the open chain compound there is included only straight chain or branched chain molecule. Okay, so simply there is only presence of straight chain and branched chain. आणि इथं जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पडतो तो पडतो सायक्लिक किंवा क्लोज्ड रिंगमध्ये, क्लोज्ड चेनमध्ये. ओके, क्लोज चेन म्हणजे काय की सिम्पली आपल्याला माहित आहे की 3 कार्बनचा कंपाऊंड आहे. 3 कार्बनचं क्लोज कसं करतो आपण, रिंगमध्ये करतो, म्हणजे सायक्लोप्रोपेनमध्ये करतो. 4 मेंबरचा रिंग आहे, 4ला आपण कसं रिंग फॉर्मेशन मध्ये करतो, 4ला सायक्लिकमध्ये फॉर्मेशन झाल्याच्या नंतर सायक्लोब्युटेन असं म्हणतो. ओके, आता रिंगमध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन बघायला मिळतं. ओके, तर पहिलं क्लासिफिकेशन पडतो होमोसायक्लिक. होमोसायक्लिक म्हणजे काय, होमो मीन्स सिमिलर, सायक्लिक मीन्स सायकल. ओके, त्याच्यामध्ये होमोसायक्लिक विच ओनली प्रेझेन्स ऑफ हायड्रोकार्बन चेन, ओनली प्रेझेन्स ऑफ हायड्रोकार्बन चेन. मग हायड्रोकार्बनमध्ये ते येतात बघा, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. ओके, कोणते कोणते येतात, ही सायक्लोप्रोपेन असेल, सायक्लोब्युटेन असेल, सायक्लोपेंटेन असेल, सायक्लोपेंटेन असतील.
ओके, सायक्लोपेंटेन असेल तर हे सगळेच कंपाऊंड्स काय येतात, होमोसायक्लिक होमोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये येतात. ओके, आता हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये काय येतात, हेट्रो ॲटम्स कोणते, मी आता सांगितलं तुम्हाला, ज्या कंपाऊंड्समध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर प्रेझेंट असतात त्याला आपण हेट्रो ॲटम म्हणतो. मग हेट्रो ॲटममध्ये सुद्धा तसंच येतो, 3 मेंबर्डपासून हेट्रो ॲटम प्रेझेंट असतो. 3 मेंबर्डचा हा हेट्रो ॲटम्स, त्याच्यामध्ये 2 कार्बन आणि 1 हेट्रो ॲटम प्रेझेंट आहे. ओके, किंवा आपण जर बघितलं दुसरा 4 मेंबर्ड रिंग आहे, त्या 4 मेंबर्ड रिंगमध्ये 1 नायट्रोजन प्रेझेंट आहे. ओके, तसंच 5 मेंबर्ड रिंगमध्ये एखादा कुठला तरी हेट्रो ॲटम प्रेझेंट असेल, सल्फर असेल, तर ह्याला आपण काय म्हणतो, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स असं म्हणतो. ओके, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, हेट्रो अँड होमो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन होमो अँड हेट्रो? सिंपल आहे, होमो म्हणजे हायड्रोकार्बनचा चेन फॉर्मेशन होणे, रिंग चेन फॉर्मेशन होणे, आणि हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे हायड्रोकार्बन सोबत हेट्रो ॲटम प्रेझेंट असणे. जे कोणते हेट्रो ॲटम्स आहेत, ऑक्सिजन, सल्फर किंवा नायट्रोजन. ओके, त्याला म्हणतो आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. ओके, so next in the classification of homocyclic there is also classified in the homocyclic compounds in the alicyclic and aromatic. alicyclic म्हणजे काय, alicyclic म्हणजे जे अलिफॅटिक सारखा बिहेवियर करतो पण अरोमॅटिक नाही. बरं, म्हणजे काय, तो रिंग फॉर्मेशनमध्ये असतो. म्हणजे हेच एक्झाम्पल जर आपण यूज केलं तर हे सगळे एक्झाम्पल जे आहेत अलिसायक्लिकचे आहेत. ओके, अलिसायक्लिक म्हणजे त्याच्यामध्ये ॲरोमॅटिसिटी नसते. ॲरोमॅटिसिटी असते म्हणजे काय असतं, ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये परत क्लासिफिकेशन पडतं, बेन्झोनाइड कंपाऊंड आणि नॉन बेन्झोनाइड कंपाऊंड. ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, मग ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये हुकेल्स रूल उभे केले जातात. हुकेल रूल काय असतं, हुकेल रूल, तर हुकेल रूल सांगतं की कंपाऊंडमध्ये हा कंपाऊंड हा सायक्लिक असायला पाहिजे, प्लेनार असला पाहिजे, कॉन्जुगेटेड असला पाहिजे, and obey 4n+2 pi electron rule. ओके, 4n×2 pi electron rule. ओके, तर सिम्पली त्याच्यामध्ये जे काही 2 pi इलेक्ट्रॉनचा रूल असतो, तो जर 4n+2 pi इलेक्ट्रॉन रूल असेल तर याला म्हणतात आपण कंपाऊंड हे ॲरोमॅटिक असतो. ओके, ते आता आपल्याला पुढे बघायचं आहे की ॲरोमॅटिक कंपाऊंडचा डिफरन्स काय असतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, तो एक सेपरेट पार्ट आहे ॲरोमॅटिसिटी म्हणून. ओके, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, कोणते कंपाऊंड्स, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे बेन्झीन. ओके, त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड आहे. आता हे ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड जर नसला असता तर मी हे समजा हेच जर स्ट्रक्चर असं केलं असतं तर हे स्ट्रक्चर ॲरोमॅटिक आहे का, दिस कंपाऊंड इज ॲरोमॅटिक, नॉट, दिस कंपाऊंड इज alicyclic. Okay, so this compound is alicyclic compound and this compound is a aromatic compound. That's why, so why this compound is aromatic, it means the compound is OB cyclic, the compound is planar, conjugated and OB 4n+2 pi electron rule. Okay, so what says that rule, that 4 × 1, there is the 1 is the n is the simple the representation of this, the numbers of this, the ring, there is nothing but the 2 pi electron. 4 × 1 is 4 plus 2 is equal to 6 pi electron. Okay, so this is nothing but the formula for the representation of aromatic compound. How there is a formation of 6 pi electron, each pi bond is formation of 2 pi electron. Okay, so simply there are the how many pi electrons, 3. Okay, so 3 × 2, there is the 6 pi electron presence in this the ring, that is compound is simply nothing but the aromatic compounds. Okay, some other examples given for the aromatic compounds are simply nothing but the naphthalene, anthracene. Okay, sometimes that is heterocyclic compound, this is also the aromatic ring. This heterocyclic compound is also classified into 2 types. Okay, alicyclic heterocyclic compounds and aromatic heterocyclic compounds. Okay, what is the difference between the alicyclic and aromatic, there is discussed here. Okay, तर मी तुम्हाला सिंपल आपण जर बघितला तर याच्यामध्ये आपण जर बघितला तर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स अलिसायक्लिकच असतो. अलिसायक्लिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, तर सिम्पली हा एक 5 मेंबर्ड रिंग आहे, 5 मेंबर्ड रिंग आहे आणि त्या 5 मेंबर्ड रिंगला एक नायट्रोजन प्रेझेंट आहे, तर याला आपण काय म्हणतो, सिम्पली अलिसायक्लिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणतो. हाच कंपाऊंड आपण असं रिप्रेझेंट केलंय
हाच कंपाऊंड आपण काय केलं आहे, हे बॉन्डेडमध्ये रिप्रेझेंट केलं आहे बॉन्ड. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, हा कंपाऊंड काय आहे, aromatic कंपाऊंड आहे म्हणतो. हा कंपाऊंड इज, दिस कंपाऊंड इज aromatic compound and this compound is alicyclic compound, alicyclic heterocyclic compound, alicyclic heterocyclic compound, and this compound is aromatic heterocyclic compound. In the next video we will discuss properly what is the aromaticity, नेमकं का असं म्हणायचं की त्याला कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे, का कंपाऊंड हा नॉन ॲरोमॅटिक आहे किंवा अँटी ॲरोमॅटिक आहे, तो आपण पुढच्या पार्टमध्ये, पुढच्या लेक्चर्समध्ये आपण बघू की काय असतो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ओके, सो हिअर इज द सिम्पली रिप्रेझेंटेशन ऑफ दिस, अवर दी क्लासिफिकेशन ऑफ दिस दी कंपाऊंड. ओके, नेक्स्ट द टर्म्स आर सिम्पली नथिंग बट दी, याच्यामध्ये पुढचा टर्म्स आहे जे आताच मी तुम्हाला सांगितले की अलिसायक्लिक म्हणजे काय, ज्या कंपाऊंडमध्ये अलिफॅटिक कंपाऊंड्स फॉर्मेशन असतात, जे स्ट्रेट चेन ब्रँच चेनमध्ये असतात, त्याचं एक्झाम्पल आपण इथं खाली दिलं आहे. ओके, तसं अलिसायक्लिक और क्लोज रिंग म्हणजे काय, तर अलिसायक्लिक कंपाऊंडचं आपण आत्ता सांगितले की अलिफॅटिक सायक्लिकसारखा बिहेव करतो, जे सायक्लिक फॉर्ममध्ये असतं, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर हा अशा पद्धतीनं रिप्रेझेंटेशन मिळतो. ह्याचा जनरल फॉर्म्युला जर आपण बघितलं तर ह्याचा जनरल फॉर्म्युला CnH2n प्लस CnH2n इतका येतो. ओके, म्हणजे CnH2n हा कशाचा फॉर्म्युला आहे, अल्किनचा. तर अल्किनसारखा रिप्रेझेंट करतो म्हणून ह्याला काय म्हणतात, अली असं म्हणतात, अलिफॅटिकसारखा बिहेव करतो म्हणून आपण अलिसायक्लिक असं कंपाऊंड म्हणतो. ओके, नेक्स्ट आहे अरोमॅटिक कंपाऊंड्स. अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये आपण आत्ता सांगितलं की बेन्झिन आहे, अनिलिन आहे, नॅफ्थलिन आहे. ओके, आणि नॉन अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये हा ट्रोपोलोन आहे. तर ह्या ट्रोपोलोनमध्ये कुठली अरोमॅटिक कॅरेक्टर दाखवत नाही, तो कंपाऊंड सायक्लिक आहे, प्लेनार आहे, कॉन्ज्युगेशनमध्ये नाही, आणि त्याच्यामध्ये ही 4n+2 पाय इलेक्ट्रॉन उभे करून सुद्धा ते कॉन्ज्युगेशन नसल्यामुळे हा कंपाऊंड काय आहे, नॉन अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये पडतो. ओके, नॉन बेन्झोनाइड कंपाऊंड सुद्धा म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये बघितलं आपण हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्स काय असतो, तर सिम्पली हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये आता सांगितले की ज्या कंपाऊंडमध्ये अशा प्रकारे फ्युरॉन, थायोपिन किंवा पिरिडीन ज्याच्यामध्ये एक हेट्रोॲटम प्रेझेंट असतो, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा सल्फर, त्याला आपण काय म्हणतो, अरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतो, अरोमॅटिक हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके, तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची कुठून सुरुवात झाली, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुठला आयडेंटिफिकेशन झाला पहिला, त्यानंतर आपण बघितलं की त्याचं रिप्रेझेंटेशन काय असतं, त्याच्यानंतर आपण 3D स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यानंतर आपण ह्या क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड डिस्कस केलं. ओके, समजते? तर याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हा जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर कसं द्यायचं असतो किंवा नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने आपल्याला डिटरमाइन करायचा असतो तो ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. इन ऑर्डर क्लॅरिटी दॅट इज आयडेंटिफाय द कंपाऊंड ऑफ सिस्टमॅटिक मेथड ऑफ नेमिंग द हॅज देर इज सिम्पली नथिंग बट द IUPAC nomenclature. What is the IUPAC? IUPAC is simply nothing but the International Union Pure and Applied Chemistry. ओके, तर म्हणजे काय, सिम्पली नॉमेनक्लेचर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपलं नामकरण करणे. ओके, म्हणजे घरी एखादं लेकरू झालं की आपण काय करतो, त्याचं नामकरण करतो. तसंच एखादा कंपाऊंड तयार झाला की एखादा कंपाऊंड जर आपल्याला तयार झाला तो त्या कंपाऊंडचा आपण काय करतो, नॉमेनक्लेचर देतो. ओके, म्हणजे ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच गिव्स दी नेम. ओके, सो दिस इज सिम्पली नथिंग बट दी नॉमेनक्लेचर. ओके, सो नॉमेनक्लेचर इज दी 2 टाइप्स ऑफ नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमध्ये सुद्धा 2 टाइप्स आहेत. एक आहे कॉमन नेम आणि दुसरं आहे IUPAC नेम. IUPAC या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलंय की इंटरनॅशनल युनियनमध्ये जे काही यूज केला जातो नेम त्याला म्हणतात IUPAC नेम. ओके, इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये. आणि दुसरा जे कॉमन नेम आहे, आता कॉमन नेम आपल्याला माहीत आहे, आपल्या घरी आपला कॉमन नेम काय असतो, बंट्या, चिंट्या, पिंट्या काहीतरी असतो ना. ओके, तर ते काय झालं, आपला कॉमन नेम झाला. आणि त्याचा IUPAC नॉमेनक्लेचर म्हणजे काय, आपण शाळेत रजिस्टरमध्ये जे काही रजिस्टर केलेला असतो नाव, शाळेमध्ये जे नाव असतो ते वेगळं असतं आणि घरी वेगळं असतं.
तर सिम्पली इंटरनॅशनल लेवलला जो एक नाव यूज केलं जातं त्याला म्हणतात इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री IUPAC नोमेनक्लेचर अँड द कॉमन नेम दॅट इज यूज्ड इन द कॉमनली इन आवर country. Okay, so this is the simply the representation of this the IUPAC nomenclature and simply the what is the general introduction part of the IUPAC nomenclature. So traditional names, that is the considered, that is nothing but the trivial or common names. आता जे काही नॉमेनक्लेचर्स आहेत, कॉमन नाम जे आहेत ते कॉमन नाम्स सिम्पली जे आहेत ते कॉमन नेम आणि IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये काय डिफरन्स असतो. First of all, before the learning any organic compounds topic, there is simply nothing but the what is the parent chain or what is the name of the compounds is most important compounds we known. Okay, तर काही कॉमन नेम्स आहेत. इथं कॉमन नेम्स आपल्याला बघायचे. कॉमन नेम हा CH4 असेल तर मिथेन, हा N म्हणजे N ब्युटेन असं म्हणतो. N ब्युटेन म्हणजे काय, स्ट्रेट चेनमध्ये जर कंपाऊंड असेल, एकाच चेनमध्ये जर कंपाऊंड असेल स्ट्रेट चेनमध्ये, त्याला N असं स्मॉल n रिप्रेझेंट केला जातो. आयसो म्हणजे काय, एक ब्रँच असेल. ओके, न्यू असेल तर त्याला 2 ब्रँच असतात. म्हणजे काय, सिम्पली आयसो म्हणजे हा टर्शरी कार्बन शो करत असेल, हा कार्बन हा दुसरा एका कार्बन याच्या अटॅच आहे, हा अटॅच आहे. ओके, म्हणजे या कार्बनला दुसरे 3 कार्बन अटॅच आहेत, याला म्हणतो आपण टर्शरी कार्बन ॲटम्स. तर टर्शरी कार्बन ॲटम्स जर असेल तर त्याला आपण सिम्पली किंवा ह्या कंपाऊंड्सला कॉमन नेम देतो आयसो. ओके, निओ म्हणजे काय मग, निओ इज सिम्पली नथिंग बट दी प्रेझेन्स ऑफ क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स. दी सेंट्रल कार्बन ॲटम अटॅच टू अनदर 4 कार्बन ॲटम्स. दिस कार्बन इज सेंट्रल कार्बन ॲटम इज द क्वाटर्नरी. ओके, सो दिस इज सिम्पली नथिंग बट दी निओ कंपाऊंड्स. न्यू. ओके, तर निओ कंपाऊंड्स किंवा आयसो कंपाऊंड्स सांगते वेळेस कॉमन नेम कसं सांगायचा असतो, तर जितके काही कार्बनची संख्या असते, आता समजा हा बघायला गेलं तर त्याच्यामध्ये किती कार्बनची संख्या आहे, याच्यामध्ये बघायला गेलं तर आपल्याला 4 कार्बन दिसतात, म्हणून ह्याला म्हणतात आयसो ब्युटेन. ओके, आणि जर समजा हा न्यू आहे, या न्यूमध्ये जर कार्बनची संख्या जर कार्बन बघितलं तर हाऊ मेनी कार्बन्स, 5 कार्बन ॲटम्स. सो दिस कंपाऊंड इज द pentane. Parent chain is a pentane and whole the compound is the neopentane. ओके, तर कॉमन नोमेनक्लेचरमध्ये आपण काय करतो, निओ आयसो हा शब्द यूज करत असतो. N प्रोपाइल अल्कोहोल आहे, फॉर्माल्डिहाइड आहे, ॲसिटोन आहे, क्लोरोफॉर्म आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, बेन्झिन आहे, अनिसोल आहे, ॲनिलीन आहे, ॲसिटोफिनोन आहे. ऑल दीज आर दी कॉमन नेम ऑफ दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अशा नेमला आपण काय म्हणतो, कॉमन नॉमेनक्लेचर असं म्हणतो. Okay, so what is the basic thing to identify the IUPAC nomenclature of any organic compounds? Okay, so first basically that is this type of the any molecules given in the examination, that times firstly you identify the branch. Okay, which branch is present on this the chain. तर या चेन मध्ये कुठला ब्रँच आहे हे आपल्याला पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं आहे. दुसरा आहे त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे. ओके, हा 2 फंक्शनल ग्रुप कंटेनिंग मॉलिक्यूल आहे. एक फंक्शनल ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कंटेनिंग आहे आणि दुसरा जो आहे तो Br आहे, त्याला आपण हॅलोजन असं म्हणतो. ओके, आणि तिसरा म्हणजे सिम्पली पॅरेंट जो चेन आहे की त्याच्यामध्ये तिसरं जे मग सगळ्यात शेवटी जो आपल्याला आयडेंटिफाय करायचा तो पॅरेंट म्हणजे काय, त्याचा नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे सिम्पली त्या चेनमध्ये किती नंबर ऑफ कार्बन प्रेझेंट आहे. ओके, तर हा 6 कार्बनचा कंपाऊंड आहे, हेक्स आहे. ओके, तर याचं नॉमेनक्लेचर आपल्याला कशा पद्धतीनं देता येतं, दॅट इज द कंपाऊंड हायड्रोकार्बन्स, दॅट इज कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन ओनली आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, मी ऑलरेडी सांगितले की ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन आणि हायड्रोजनची अरेंजमेंट, कार्बन आणि हायड्रोजनचा एक लिंकेज फॉर्मेशन होतो, त्याला आपण सिम्पली काय म्हणलंय, हायड्रोकार्बन्स असं म्हणलंय. ओके, सो बाय युझिंग दिस दी मेनली थिंग्स टू आयडेंटिफिकेशन ऑफ IUPAC nomenclatures. So this nomenclature is depend upon the branch as well as functional group and the presence of the parent chain. Okay, so next जे व्हिडिओ आहे, नेक्स्ट जे पार्ट आहे तो नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू की
पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू की IUPAC नॉमेनक्लेचरच्या जे काही रूल्स आहेत त्या रूल्स आपण 1 बाय 1 बघू आणि त्याच पद्धतीनं आपण प्रत्येक कंपाऊंडचं आपल्याला नॉमेनक्लेचर देता येतं. तर आपला जो चॅनल आहे तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जे पुढचे व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.